ट्रस्टच्या कार्यक्रमाची निमित्ताने विद्यार्थ्यांची सवय आणि पालकांचे कर्तव्य या विषयाची सरांनी आपल्याला सर्वांना योग्य आणि उत्कृष्ट प्रकारे मार्गदर्शन केलं. त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. आणि वास्तविक पाहता त्यांच्या बोलण्यातूनच आपण बघितलं आहे 17 ते 18 वर्षाचा अनुभव, वेगवेगळे पालक, वेगवेगळे विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षणाच्या माध्यमातून किंवा त्यांनी मार्गदर्शन केले असे विद्यार्थी कोणत्या स्टेजवर अशा पद्धतीने जर आपण आपल्या मुलांकडे खरोखरच सगळं आम्ही लक्ष देत नाही तर तुम्ही आता तुम्ही बोलतो म्हणून आम्ही आलो तर आम्ही इथून गेलो का मुलं एकीकडं आणि आम्ही एकीकडं असतो. पण खरं सांगण्याचा उद्देश हेच होता की हे जेवढ्या तळमळीने सांगतात त्याचं अनुकरण जर आपण केलं तर आपला 5 वर्षानंतर सर पण इथंच आहेत. सर गाव पिला सरांचं लांब नाही. जरी सर समजा रिटायर झाले तरी आपल्याला आपले विद्यार्थी कसे घडले जाते आणि घडल्यानंतर सरांच्या आपण घरी सुद्धा जाऊ शकतो. कारण मार्गदर्शन करणं इतकं सोपं नाही. काही काही सिस्टीम मध्ये असे लोक असतात काही शेतकऱ्यांचे समजा एखाद्या मुलगाला आता ऐकायचं हे काही शेतकऱ्यांना खपत नाही. या उद्देशाने आपण आपल्या पाल्यांची कशी प्रगती होईल तो उद्देश आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. आपण चौकड बघतो सध्या संदेश गणेश एखाद्या परिस्थिती एका मात्र जर एक विद्यार्थी करा तर आपल्या जवळ एखादा माणूस त्याला खरं बोलतो द्यायला वाईटच झालं 90 लोक त्याला मागं बोलणार असते. कसं होईल चांगलं त्याचं ही प्रवृत्ती जेव्हा आपली म्हणते तेव्हा आपलं भविष्य तेव्हा सरांनी आतापर्यंत जे मार्गदर्शन केलं पुढं पण लागेल त्यावेळेस सरांचा नंबर आपल्याकडे कोणतीही गोष्ट असू द्या कोणती परीक्षा असू द्या सहज मोकामाने सरांना तुम्ही फोन करा. सहज फोन करायचा मग असं म्हणतो सर काय करावं हर एक प्रकारचं मार्गदर्शन या माणसाने किती विद्यार्थी आतापर्यंत घडवले हे सर तुम्हाला दिसते असे डोकेली जाणार नाही करायचं. आपल्याला उदाहरणार्थ सांगतो पलीकडे सर कॉन्फिडन्स झालं तर एकच सर समोर टिकणार नाही. त्यांचा उद्देश काय असतो आता आपणच आपले पोरं इथे ते मुलं आले इथून गेले विषय सांगतो पण हे घरापर्यंत येतील आपल्या पश्चात मुलांना विचारतील पण त्यांचा आपल्यापासून काही फायदा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पाल्यांचं भविष्य निर्माण व्हावं चांगलं व्हावं ह्या उद्देशाने त्यांची तळमळ चालली त्याला फक्त आपण सपोर्ट देणं कामी आपण थोडस पाठपुरावा पुश करणे कामी त्यांचा जी उद्देश होता पाल्यांना वडिलांनी आईनी कोणी त्याला फक्त सपोर्ट देणं कामी जेणेकरून त्याच्या बी मनामध्ये इच्छा निर्माण होती की बा त्याला आपल्या पप्पाची म्हणणं आहे आईचं म्हणणं आहे आपण हेच बनू तर त्या उद्देशाने ती मुलगी किंवा मुलगा पोर टाकण्याचं काम करतो. आणि सरांनी जे सांगितलं समजा इथून पुढं फॅड असं निघलंय मोबाईलमुळं 100% जवळजवळ 90% दुनिया बिघडत चालली. पण मुलींना मी तुम्हाला घरच्या सांगतो माझ्या मुलीसाठी सांगतो मोबाईलचा 100% वापर करू नका. कारण मोबाईल घेऊन जर बसला तर तुम्ही ते मोबाईल सोडणार नाही. तिला विचारा तिच्याकडे मोबाईल सुद्धा नसतो. युट्यूबवर जर काही प्रॉब्लेम असला फक्त मी तर फेसबुक नाही व्हॉट्सअप नाही फक्त युट्यूब देतो ती तिचा तेवढा जे प्रायव्हेट आहे सर तुम्ही आले मोबाईल बघा आले फक्त तुम्हाला युट्यूबच दिसणार कारण त्याच्यामध्ये सुद्धा अर्जंट आहे पण त्याच्यातले काय काय भाग डिलीट केलेले फक्त शैक्षणिक अशा शेतीमध्ये तुम्हाला अडचणी त्याच वेळ बघा. जरी समजा तशी काही अडचण आली तर तुम्हाला तुम्ही क्लासला येतात ना दररोज सरांना विचारायचं उद्देश असा ठेवायचा का आज सरांना एवढे प्रश्न सोडूनच घ्यायचे त्यांना तुम्ही एवढे केलं पाहिजे अशा उद्देशाने तुम्ही त्यांच्या मागे लागा आणि ते तुम्हाला बघा तुमचं डायव्हर्शनच वेगळं होऊन जाईल. मार्गदर्शन करताना समोरच्या विद्यार्थ्याला आपल्याकडून काय घ्यायचे ते त्यांच्या डोक्यात इथून पुढे तुम्ही फक्त तुमच्यासाठी किती लावा अभ्यास करा आणि परीक्षेचं मार्गदर्शन घेत चला. अनेक प्रकारच्या परीक्षा सरांनी तुम्ही तयार करून घ्या त्यांना एवढं माहिती असतं. समजा तुम्ही त्यांनी सांगितलं 7वीतले विद्यार्थी 8वीतले विद्यार्थी 9वी 10वी 5वी सुद्धा ज्या ज्या परीक्षा असतात तुम्ही पेपर आम्ही 9वी 5 8वी 5 9वी आम्हाला कोणती परीक्षा द्यावं लागेल तिचं मार्गदर्शन कसं घ्यावं लागेल
त्यांचे पुस्तकाचे नाव विचारून घ्या, आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला पुस्तक आणून देतो. 100, 200, 500 रुपयाचे पुस्तक आणून द्या, काही अडचण नाही. सिस्टीम अशी असते. तर तुमची उभारी आणि आमचा सपोर्ट, सरांचा मार्गदर्शन, त्याच्यात तुमचं भविष्य घडतं. हे महत्वाचं. तुम्हाला तुमचं आयुष्य घडायचं असलं, तुम्ही 28 सोडून द्या. तर मी 10वी नापासून, मी 12वी झाले, मला लग्न होईल. शेवटी तुम्ही शिकावून जा. लग्नाची कंडिशन आता तुम्हाला बघत आहे. किती का पोरी पळून जातात, किती का पोरं लग्न झालेले सुद्धा डिमोट झाले. त्याच्यामुळं स्वतः फाउंडेशन पायाचं तयार करायचं असेल तर माणसं एक नंबरचे सर भेटले तुम्हाला. कारण आतापर्यंत मी बघतो, मी नगरला पण होतो, सर नगरला होतो. सर सुरुवातीच्या काळात सर काय दुकान टाकलं होतं, सर क्लासच होतं. निर्मला क्लास चालू होती तेव्हा 11-12ला तेव्हापासून बघत. तर ते सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत आणि आता योगायोगाने आपल्याकडे आले. तुम्ही कोणत्याही प्रकारे कशाही प्रकारे सरांचं बाहेरून चौकशी घ्या. डोक्या बाबतीत काम नाही करायचं. कोणता विभाग असू द्या आणि कोणतं क्षेत्र असू द्या, फक्त राजकारण सोडून शैक्षणिक मधलं टोटल मार्गदर्शन करणारा, अनुभव सांगणार, माझे परीक्षेविषयी एकही कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा होत नाही. असा माणूस आपल्या मुलांना भेटला, त्याच्यामुळे आपण थोडं सपोर्ट द्यायचं काम करा. मुलांनी सुद्धा हे डोक्यात ठेवा का आपण पलीकडे हायस्कूलमध्ये आता 10वी झालं, 12वी झालं, हे डोक्यात काढून घ्या. तुम्ही 12वी झाल्यानंतर मी सरांना भेटा, सर तुम्हाला अनालिसिस करणार. एवढं सांगणं आहे का पालकांना, आई वडिलांना, आपण फक्त पोरांकडे लक्ष देऊन त्यांचं धोरण सरांनी सांगितलं त्याप्रमाणे हिचं धोरण काय आहे, कोणत्या क्षेत्रात चालू शकतो, खेळात चालू शकतो, त्या हिशोबाने आपण त्यांना सपोर्ट करणं कर्तव्य. आता मागची परवा शनिवारीची मिटिंग होती. आज परिस्थिती अशी होती की आम्ही 5-6 जण होतो, सरांनी मिटिंग चालू केली. बरं सांगा त्यांचा फायदा काय. बरं आता हे जे मार्गदर्शन केले, तुम्हाला बाहेर कोणता व्यक्ती उभा राहा देशाचा किंवा काही एक शब्द सांगणार नाही. भविष्य घडवायचं असलं, आपलं उज्ज्वल नाव निघायचं असलं तर संपर्कात राहणं, पाठपुरावा करणं आणि मिटिंगला हजर राहणं, एवढीच माहिती तुम्हाला विनंती. सरांनी जे आतापर्यंत मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल माझ्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा आभार मानतो. मी इथून पुढे सुद्धा जास्तीत जास्त कसं मार्गदर्शन करता येईल, आमची मुलं कशी पुढे जातील या उद्देशाने जरी तुम्ही मुलांकडे सांगितलं, आम्हाला सांगितलं वेळोवेळी आम्ही पण कॉन्टॅक्टमध्ये राहत जाऊ. कारण जेणेकरून भविष्यामध्ये आता दुनियात जगायचं म्हणजे एवढं सोपं नाही. इथून रोडवर गेलं की संपवतो माणसाचा, माणूस गेल्यानंतर माग येऊ तर आपला नाही. अशा कंडिशनमध्ये आपण सध्या जगतो. याचा विचार सर्वांनी विचार करायला पाहिजे. चालेल, आतापर्यंत जे बी तुम्ही मार्गदर्शन केलंय त्याबद्दल तुमचे आभार. इथून पुढे बी करा. एवढं बोलून मी माझे